नमस्कार. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. सकाळ झाली की आपल्या घरात प्रत्येकाचे, अगदी लहान बाळापासून प्रत्येकाची सुरुवात होते ती एक ग्लास दुधाने. आई आपल्या लहान मुलांना दूध देते. वयोवृद्ध माणसे आरोग्यासाठी दूध पितात. आपल्याला वाटतं आपण पोषण घेत आहोत, शक्ती घेत आहोत. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरातल्या त्या पांढऱ्या शुभ्र दुधाच्या पिशवीत मृत्यू भरला आहे, जर मी सांगितलं की ज्या दुधावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे ते दूध बनवायला पाणी, शॅम्पू आणि पाम तेलाचा वापर होतोय, तर आजची बातमी महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये जे घडलं ते ऐकून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. हा केवळ भ्रष्टाचार नाही, हा आपल्या भविष्याशी, आपल्या मुलांच्या भविष्याशी आणि आरोग्याशी केलेला खुनी खेळ आहे. आणि आवाज जनतेचा आज या खेळाचा पर्दाफाश करणार आहे. दिनांक 4 जुलै 2026 दुपारची वेळ. पुणे जिल्ह्याच्या मंचरमध्ये एक अशी कारवाई झाली जी कदाचित देशातील सर्वात मोठी कारवाई ठरेल. FDA आयुक्त तुकाराम मुंढे आणि त्यांच्या टीमने छापा टाकला तेव्हा समोर आलेलं सत्य अंगावर शहारे आणणारं होतं. 1000 लिटर शुद्ध दुधात 500 लिटर दूध, बनावट दूध मिसळलं जात होतं. तुम्ही विचार करा, हे प्रमाण किती भयंकर आहे. पाणी, पामतेल आणि शॅम्पू पावडर. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, शॅम्पू पावडर जी आपण केस धुवायला वापरतो ती आपल्या पोटात जात होती. या प्रकरणात 26 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून तातडीने 13 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या 13 पाशवी प्रवृत्तीच्या आरोपींना न्यायालयाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता 9 जुलैपर्यंत पोलीस यांची काय चौकशी करायची ती करतील आणि या रॅकेटची पाळेमुळे कुठपर्यंत पसरले आहेत हे पण त्यातून समोर येईल. आता तुम्ही विचाराल, हे लोक असं का करत असतील? याचं उत्तर आहे लोभी वृत्ती आणि लालच. 1 लिटर बनावट दुधाचा खर्च येतो अवघे 5 रुपये आणि ते बाजारामध्ये विकलं जातं 70 रुपये लिटरच्या भावाने. तुम्ही विचार करा, 5 रुपये खर्च, 70 रुपये कमाई, दिवसाला हजारो लिटर आणि वर्षाला तब्बल 2000 कोटी रुपयांचा नफा. हे 2000 कोटी रुपये कोणाचे आहेत? हे तुमच्या आणि माझ्या खिशाच्या कष्टाचे पैसे आहेत. आणि त्या बदल्यात आपल्याला काय मिळालं? डॉक्टरांच्या आणि आयुक्तांच्या रिपोर्टनुसार हे दूध प्यायल्यामुळे माणसाला मधुमेह म्हणजे डायबिटीस, रक्तदाब म्हणजे BP आणि कॅन्सर सारखे जीवघेणे आजार होत आहेत. ही टोळी वर्षानुवर्षे आपल्या संपूर्ण पिढीला स्लो पॉइझनिंग करत होती. एका पिढीला आजारी पाडून ही लोक स्वतःचे बंगले बांधत होते. हे केवळ गुन्हेगार नाही, हा नरसंहार आहे. पण मित्र, या कारवाईनंतर आता काही अतिशय गंभीर आणि अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांचा प्रशासनाने आणि सरकारने आता जाहीर खुलासा करणे अत्यंत गरजेचे आहे. आमचा पहिला प्रश्न, आजकाल दुभत्या जनावरांना, गायींना देण्यात येणारे बियर खाद्य अधिकृत आहे का? गायींचे दूध वाढवण्यासाठी किंवा त्यांना उत्तेजित करण्यासाठी अशा प्रकारच्या खाद्याचा वापर केला जातोय का? आणि जर हे अनधिकृत असेल तर उघड्या डोळ्यांनी प्रशासन काय करत होतं? कारण शेतकऱ्यांना जे कंपन्या जाहिरात करतात, आपल्या खाद्याची, पशुखाद्याची जाहिरात करतात, त्या जाहिरातीनुसार शेतकरी ते खाद्य विकत घेतो आणि आपल्या गाईगुरांना घालतो. शेतकरी काही एवढा त्याच्यावर अभ्यास करत नाही, म्हणून शेतकरी दोषी नाही, परंतु त्या कंपन्या ज्या जाहिरात करतात त्या खऱ्या दोषी असतील. आमचा दुसरा प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गायींना जास्तीत जास्त दूध देण्यासाठी किंवा कृत्रिमरित्या गायी पाणवण्यासाठी जे इंजेक्शन्स दिली जातात त्या इंजेक्शनला परवानगी आहे का? ऑक्सिटोसिन सारख्या बंदी असलेल्या इंजेक्शनचा सर्रास वापर करून त्या मुक्या प्राण्यांवर अत्याचार केला जातोय आणि त्यातून निघणारं रासायनिक दूध लोकांच्या पोटात ढकललं जातंय. या इंजेक्शनच्या काळ्या बाजाराला नेमका वरदहस्त कोणाचा आहे? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातील दुधाचा पूर
हा शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे सांगणे अत्यंत कठीण आहे. प्रशासनानेच आता यावर मौन सोडलं पाहिजे आणि दूध उत्पादनापासून ते वितरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचा खुलासा केला पाहिजे. मित्रहो, जेव्हा भ्रष्टाचाराची घाण इतकी साचली असते तेव्हा तुकाराम मुंढे यांच्यासारखा धडकेबाज अधिकारी जेव्हा मैदान सांभाळतो तेव्हा भ्रष्टाचारांचे धावे दणाणते. एफडी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून मुंढे यांनी जो कारवाईचा धडाका लावला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. प्रश्न उरतो, केवळ एका अधिकाऱ्याने कारवाई करून चालेल का? हे रॅकेट आता फक्त महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये उघडकीस आलं आहे. अजून देशात काय परिस्थिती आहे? ही मुळं किती खोलवर गेली आहेत? आणि ज्यांनी हे लायसन्स दिले, ज्यांनी या फॅक्टरी सुरू करण्याची परवानगी दिली, त्यांचं काय? त्यांनाही या साखळीत ओढलं पाहिजे आणि त्यांनाही 9 जुलैच्या आधी कोठडीची हवा दाखवली पाहिजे. आज या कारवाईने महाराष्ट्र हादरला आहे, पण हे संपूर्ण सत्य नाही. हे फक्त हिमनगाचे टोक आहे. 9 जुलैपर्यंत या 13 आरोपींची पोलीस कोठडी आहे. तिथून पुढे काय होणार? त्यांना कडक शिक्षा होणार का? तुकाराम मुंढे साहेब, महाराष्ट्राच्या जनतेचा तुम्हाला सॅल्यूट आहे, तुम्हाला सलाम आहे. पण ही लढाई आत्ताच थांबता कामा नये. 26 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. 13 जण आत आहेत, पण त्यांचे मूळ सूत्रधार कोण आहेत? ते कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणाच्या राजकीय वरदहस्ताने हे सगळं करत होते याचा तपास व्हायलाच हवा. आणि ही जनतेची मागणी आहे. आम्ही आवाज जनतेचा वरून या प्रकरणाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करत राहू. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण आवाज उठवत राहू. तुम्हाला काय वाटतं? गायींना दिले जाणारे इंजेक्शन्स आणि बिअर खाद्य यावर बंदी आली पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि तुमच्या भागात असा काही संशयास्पद प्रकार दिसत असेल तर आवाज जनतेचा या चॅनलला कळवा. सतर्क राहा, कारण तुमच्या घराची आणि तुमच्या मुलांची सुरक्षितता फक्त तुमच्याच हातात आहे. आजच्या भागात इतकेच. आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी सुनील गायकवाड आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.